आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे जिंकले त्यांनी कारण दिले की ज्या प्रकारे ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचे दुबार मतदार समोर आले, त्यामध्ये तुमचं नाव 3 नंबरला घेतलं. ते म्हणतात की 11,000 लीडनी तुम्ही जिंकला आहात, त्याचे 13,000 तुमच्या मतदारसंघामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम दुबार मतदार आहेत. मला वाटतं की महाविकास आघाडीची आणि सगळ्या विरोधी पक्षाची, म्हणजे त्यात मनसे पण आली, आमची जी भूमिका आहे की मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, हेच परत एकदा आज आशिष शेलार यांनी अधोरेखित केलं. म्हणून मनापासून सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. मुळात विषय हाच आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ज्या निवडणुकांना आम्ही सारे उमेदवार म्हणून सामोरे गेलो, कोण हरलं कोण जिंकलं हा पुढचा विषय, त्या निवडणुकीमध्ये इतके घोळ होते, त्या मतदार याद्यांमध्ये इतके घोळ होते, हे जेव्हा निवडणुकीच्या नंतर आमच्या लक्षात आलं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी एक मागणी केली की आता ज्या पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची, त्या निवडणुकांना सामोरं जात असताना सगळ्या निवडणूक याद्या या दुरुस्त करा. आणि या मागणीमध्ये गैर काय आहे हेच मला आजपर्यंत कळलं नाही आहे. आता यामध्ये आशिष शेलार हे माजी मुंबई अध्यक्ष यांनी केवळ आज ते प्रसिद्धी करता ती घेतलेली जी काही प्रेस कॉन्फरन्स होती, मला वाटतं हा एक आम्हाला फुलटॉस ज्याला म्हणतात तसा त्यांनी दिला. कारण वारंवार बैठकांच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून, परवाच्या मोर्चाच्या माध्यमातून सगळे विरोधी पक्ष हे भाजपला थोडी टार्गेट करत आहेत, हे निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवर बोलत आहेत. मतदार याद्यांमध्ये जर घोळ असतील मग यामध्ये तुम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, सिख हे सगळं कशाला आणता? कुठलाही दुबार मतदार, कुठलाही चुकीचा मतदार हा मतदार यादीत नसावा, ही आमची भूमिका आहे, एवढं माझं सांगणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी असं म्हणते की महायुतीला याचा फायदा झाला, तर महायुतीलाच नाही तर महाविकास आघाडीला सुद्धा या दुबार मतदारांचा फायदा झाला. नाही, असं कसं आहे की आज 288 पैकी कोणालाही अपेक्षित नसताना जवळपास 240 जागा हे महायुती जिंकली. महायुती 240 जागा जिंकल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात कुठेही आनंद व्यक्त केला गेला नाही. कुठेही लोकांना जशी एक लाट अशी दिसत होती, ही कुठल्याही मीडियाने आधी प्रेडिक्ट केली नव्हती, कुठल्याही सर्वेने आधी प्रेडिक्ट केली नव्हती. आणि म्हणून त्यानंतर जेव्हा सखोल चौकशी हे प्रत्येक राजकीय पक्ष करायला लागला तेव्हा सगळ्यांना तसं दिसायला लागलं की कदाचित या मतदार याद्यांच्या घोळामुळे तर हे झालं नाही ना, आणि म्हणून हा आरोप आम्ही करतोय. दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः पैठणचे आमदार यांनी भाषणामध्ये सांगितलं की मी 20,000 मतदार हे बाहेरून आणले. याचा अर्थ ते दुबार होते की ते वास्तव्यास ते पैठणमध्ये न राहता ते बाहेर राहत होते आणि त्यांचा खर्च हा संदीपान भुमरेंनी आणला, कारण मी आणलं ह्याचा अर्थ खर्च त्यांनी उचलला. आज 20,000 मतदार जर तुम्ही मुंबई पुण्यावरनं पैठणला घेऊन जात असाल तर एका मतदाराचा खर्च जेवण खाण्याचा, बसचा, त्याची राहायची सोय करायचा 1,000-2,000 रुपये येतो. म्हणजे हा जो काय 2-2.5 कोटी किंवा 20-25 कोटी जे काय त्याचा हिशोब लागतो, आता ह्यानी त्याला वरनं पैसे दिले नाही दिले हे भुमरेंना ठाऊक. हे सगळं जे काही घडलेलं आहे हे होऊ नये, मतदार याद्या स्वच्छ व्हाव्या ही माझी अपेक्षा आहे. बरं, माझ्या मतदारसंघापुरतं सांगायला झालं तर तुम्ही हिंदू मुस्लिम करत बसता, माझा हा त्यांच्यावर आरोप आहे. माझं तर म्हणणं आहे की तुम्हाला केवळ मुस्लिम दिसले, तुम्हाला आम्ही जर असं म्हणालो तर तुम्हाला हिंदू दिसले नाही. तर माझ्या मतदारसंघात 260 मतदार याद्या आहेत. 260 पैकी प्रत्येक मतदार यादीमध्ये प्रत्येक पानावर चुका आहेत. मी तुम्हाला दाखवू इच्छितो, ही माझी आहे मतदार यादी क्रमांक 10. या मतदार यादीमध्ये मी स्वतः प्रत्येक मतदार यादीमध्ये किती चुका आहेत या शोधून ठेवल्यात, प्रत्येक मतदार यादीत. अशा माझ्याकडे 260 फाईली मी तयार केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आशिष शेलारांना केवळ त्यामध्ये धर्म का दिसला? मग मी शोधलेला आहे बघा, हा जिगर महेंद्र शाह. हा जिगर महेंद्र शहाचं नाव हे 2 वेळा नोंदवलं गेलेलं आहे. या जिगर महेंद्र शहाला एकदा पुरुष दाखवले, एकदा महिला दाखवले, एकाच पानावर त्याचं 2 वेळा नाव आहे, फोटो पण सेम आहे. मग तो शाह आहे म्हणून तुम्हाला खूप असला नाही का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर चालेल का? माझा अजून एक प्रश्न आहे, ही कोण आहे? खुशवा. काय तुम्ही आडनाव बघून आशिष शेलार त्यावर आक्षेप घेतात का? आम्ही तर आडनाव बघून आक्षेप घेतला नव्हता, तुम्ही आडनाव बघून आक्षेप घेतलात. तुम्हाला वांद्र्यातले मुस्लिम खुपसले, वांद्र्यातला शहा तुम्हाला खुपसला नाही. याच्यामध्ये अनेक पटेल आहेत, अनेक शर्मा आहेत, ते तुम्हाला खुपसले नाही. माझं त्यांची दुबार नाव आहेत. हे काय माझ्याकडे पुराव्यासहित मी बोलतोय हो.
मतदार यादी आहे, हे कोण आहेत, हे भाटी आहेत, हे सगळं माझ्याकडे तयार आहे. 260 मतदार याद्यांचा हा मी केलेला अभ्यास आहे. आणि त्यामध्ये माझं तर हे बघा, या मॅडम कोण आहेत, पार्थिव शहा. पार्थिव शहा यांचं नाव आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये ते आहेत. या पार्थिव शहांचं काय आहे, तर बाबा पार्थिव शहांचा एकतर हा फोटो दिसतोय का, तुम्ही पहा झूम करून, हा फोटो दिलेला आहे पार्थिव शहांचा. या पार्थिव शहांना आम्ही कसं शोधायचं? मग आता यांचं आडनाव शहा आहे म्हणून आशिष शेलारांना दुबार असेल तरी चालतील असा आरोप आम्ही करायचा का, असं त्यांचं म्हणणं आहे का? पार्थिव शहा यांचं नाव हे बघा दाखवले, जयेश चंद्राकणी शहा, वडिलांचे नाव चंद्रकणी शहा, वय दाखवले 67, आणि बाजूला अजून एक नाव आहे पार्थिव चंद्रकणी शहा, वडिलांचे नाव चंद्रकणी शहा, वय दाखवले 38. म्हणजे 2 भावंड असणार, भावंडांमध्ये 30 वर्षाचा फरक दाखवलाय. एकाचं वय 38, एकाचं वय 67, एकाच मतदार यादीत आहेत. अशा चुका या प्रत्येक याच्यात आहेत. मी काय म्हणतो, मी अजिबात म्हणत नाही तो शहा आहे की कोण आहे की कोण आहे. आमचं सरळ सोपं म्हणणं आहे ना, ह्या अशा मतदार याद्यांना घेऊन आम्ही कशाला निवडणुकीला सामोरे जायचं? जेव्हा विद्यार्थी म्हणून आपण एखाद्या परीक्षेला सामोरे जातो, कोणाला किती मार्क मिळतील हा पुढचा विषय, पण किमान प्रश्नपत्रिका चुकीची नसावी ही अपेक्षा ठेवणं काही चुकीचं आहे का? एवढंच आमचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.